रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात या ठिकाणी मत्स्य विभागानं 3 नंबरचा बावटा लावलेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या मिरकरवाडा या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता की मत्स्य विभागानं हा किनारपट्टी भागातल्या लोकांना आणि मच्छीमारांना सूचित करण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी हा 3 नंबरचा बावटा लावलेला पाहायला मिळतो आहे। बावटा लावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। या बावट्याच्या अनुषंगानं किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्क केलं जातं की समुद्रात वादळ होण्याची शक्यता आहे, वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। त्याच पद्धतीनं उंच लाटा या ठिकाणी येऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये किनारपट्टी भागातल्या लोकांनी आणि मच्छीमारांनी या ठिकाणी काळजी घ्यावी अशा स्वरूपाच्या सूचना देण्यासाठी हा बावटा लावलेला पाहायला मिळतो आहे। खास करून उंचावरती ज्या ठिकाणाहून दिसेल, मच्छीमारांना दिसेल अशा ठिकाणी हा बावटा लावला जातो। सध्या हा अरबी समुद्र किनारपट्टीचा भाग आहे आणि पूर्ण जिल्ह्यासाठी या ठिकाणी 3 नंबरचा बावटा मत्स्य विभागानं लावलेला पाहायला मिळतो आहे। कारण पुढचे 4 दिवस हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। याचाच अर्थ 3 नंबरचा बावटा लावण्याचा अर्थ की वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे समुद्र देखील खवळलेला असणार आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी आणि मच्छीमारांनी सतर्कता बाळगावी आणि काळजी घ्यावी यासाठी हा 3 नंबरचा बावटा या ठिकाणी मत्स्य विभागानं लावलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।